आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला बसताना दिसतोय। वाणिज्य मंत्रालयाच्या ट्रेड इंटेलिजन्स अँड एनालिटिक्स पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्याच्या निर्यातीमध्ये मोठी घसरण झाली आहे आणि आर्थिक वर्षात तब्बल 1 लाख कोटी रुपयांची तूट नोंदवली गेली आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे राज्यभरातील उद्योग उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत आणि कोट्यवधींचं नुकसान उद्योगांना सहनही करावं लागतंय। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच गॅस टंचाईच्यामुळे तब्बल 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। संभाजीनगरमधील वाळूज आणि चिखलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 200 लघुउद्योग आहेत। मात्र गेल्या महिन्याभरात गॅसच्या तुटवड्यामुळे 2 ते 3 हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा उद्योग संघटनांकडून करण्यात येतोय। युद्धजनक परिस्थितीमुळे आपल्याकडे संभाजीनगरच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रियल एरियाजमध्ये 4,500 इंडस्ट्रीज आहेत आणि सगळ्यांना ॲव्हरेज गॅसची टंचाई आणि बाकीच्या कारणांमुळे 10% त्यांचं बिझनेसला प्रोडक्शनमध्ये इफेक्ट पडलेला आहे। जेव्हा आपण कॅलेंडर इयर बघतो तर 26,000 कोटीपासून 31,000 कोटीपर्यंत आपण गेलो 24-25च्या कंपॅरिझनमध्ये 25-26पर्यंत। पण तेच आपण जेव्हा फायनान्शियल इयर बघतो तर 27,000 कोटीवरनं आपण 24,000 कोटीपर्यंत आलो एप्रिल टू मार्चच्या ह्याच्यात। तर ह्याच्यात आपल्याला साधारणतः 3,000 कोटी